जय मित्रांनो, तर आता मीरा भाईंदर पोलीस बद्दल बऱ्यापैकी कमेंट होते की मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, आम्हाला मैदानी चाचणीमध्ये अशा प्रकारे मार्क्स पडलेले आहेत, तर कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे मीरा भाईंदर पोलीस बद्दल. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी मीरा भाईंदर पोलीसला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच समोरच्या मीरा भाईंदर पोलीसच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मीरा भाईंदर पोलीसचा मैदानी चाचणी 20 तारखेपासून चालू झालेली आहे, जे की आता आपल्या समोर 9 दिवसांची पीडीएफ वगैरे आलेली आहे. तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 20, 21, 23, 24, 25, 26, 27, 28 फेब्रुवारी त्याच्यानंतर 2 मार्च अशा प्रकारे मैदानी चाचणीची पीडीएफ आपल्या समोर आलेली आहे. तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 14,749 मुलांनी तिथं मैदानी चाचणी दिलेली आहे, जे की 9 दिवस मैदानी चाचणी चाललेली आहे. आपल्याला मीरा भाईंदर पोलीसच्या मैदानी चाचणीचा शेवटचा दिवस कधी आहे तर 25 मार्च आपला शेवटचा दिवस आहे, आपल्याला माहितीच आहे. तर आता 14,749 मुलांनी तिथं मैदानी चाचणी दिली आहे, जे की 25 मार्कांच्या वरती जर आपण विचार केला तर 11,541 मुलं तिथं समजा 25 मार्काच्या वरती प्लस समजा मार्क घेतलेले आहेत. तर आता जर आपण बघितलं तर मीरा भाईंदर पोलीसला तर 50 मार्काचे या 9 दिवसांमध्ये 50 मार्काचे 9 कॅन्डिडेट, त्याच्यानंतर 48 मार्काचे 30 कॅन्डिडेट, 47 वाले 83, 46 वाले 19, 45 वाले 354, 44 वाले 51, 43 वाले 566, 42 वाले 242, तर 41 मार्कावाले 622 अशा प्रकारे मैदानी चाचणीमध्ये या 9 दिवसांमध्ये मुलांना मार्क्स पडलेले आहेत. तर याच्यावरून जर आपण काउंट केलं तर आता ओपनचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, त्याच्यानंतर कॅटेगरीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर मी तुम्हाला फक्त एक सांगू शकतो की ओपनचा कट ऑफ इथं मीरा भाईंदरला जर आता 25 मार्क बऱ्यापैकी मुलांचा ग्राउंड बाकी आहे, हे फक्त आता 9 दिवसाचा आहे. तर 9 दिवसाच्या नुसार जर ओपनचा जर आपण विचार केला तर ओपनचा कट ऑफ हा 43 मार्कांवर पर्यंत येऊ शकतो. 43 मार्काच्या खाली तर काही ओपनचा कट ऑफ वगैरे येण्याची शक्यता नाही आहे, कारण की मुलांना मार्क्स हे मीरा भाईंदर पोलीसला मार्क्स हे बऱ्यापैकी चांगले पडत आहे, म्हणजे अपेक्षेनुसारच पडत आहे मीरा भाईंदर पोलीसला. असं वगैरे 100चा घोळ असो की इतर वगैरे काही तिथं मुलांना असे प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे ओपनचा कट ऑफ आपला 43 मार्कांवरती, त्याच्यानंतर कॅटेगरी ह्या आपण समजू शकतो की कॅटेगरी कशा प्रकारे लागू शकता. तर आता समोर आता फक्त तुम्ही दिवस जाऊ द्या आपल्या 25 मार्च पर्यंत, समजा आता काही दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतर आपण सविस्तरपणे आपण या कॅटेगरीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू, मी फक्त तुम्हाला ओपनचा कट ऑफ सांगू शकतो की 43 मार्कांवरती आपला ओपनचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्या खाली तर ओपनचा कट ऑफ वगैरे काही असं येणार नाही. तर कॅटेगरीवर पण आपण सविस्तरपणे असा एक व्हिडिओ बनवणार आहे 5-6 दिवसा, आता 5-6 दिवस तरी उलटून जाऊ द्या. त्याच्यानंतर आपण कॅटेगरीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो याच्यावरती सविस्तरपणे व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे ज्यांनी मीरा भाईंदरला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांनी मीरा भाईंदरला अर्ज केलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.